हा आपल्या भारतात एक केवळ खेळ नसून तो धर्म मानला जातो। खेळाडू मैदानावर उतरतात तेव्हा कोट्यवधी चाहत्यांच्या भावना त्यांच्याशी जोडलेल्या असतात। पण कधी कधी हीच आवड एक अत्यंत वाईट आणि हिंसक मानसिकतेत बदलते। नुकतंच आरसीबी आणि हैदराबाद यांच्यातील सामन्यात एक मोठी घटना घडली। मैदानावर विराट कोहली आणि ट्रेव्हिस हेड यांच्यात वादावाद झाली। हा हाय व्होल्टेज वाद इथेच थांबला नाही, तर सामन्यानंतर हस्तांदोलन करताना विराटने हेडकडे दुर्लक्ष केल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल देखील झाले। या मैदानातील वादाचे पडसाद सोशल मीडियावर उमटले, पण दुर्दैवाने त्याचा फटका खेळाडूंच्या कुटुंबियाला बसला। चाहत्यांनी थेट ट्रेव्हिस हेडच्या पत्नीला ट्रोल करण्यास सुरुवात केली। आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की मैदानातील वादाचा राग खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्यावर किंवा त्यांच्या घरातील महिलांवर का काढला जातो। नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक। आरसीबी आणि हैदराबाद यांच्यातील सामना नेहमीच चुरशीचा होतो। या सामन्यात विराट कोहली आणि ट्रेव्हिस हेड यांच्यातील काही शाब्दिक चकमक उडाली। मैदानावरील हा आक्रमकपणा खेळाचा एक भाग मानला जातो, मात्र सोशल मीडियावरील काही विकृत चाहत्यांना हे पचवता आलं नाही। त्यांनी थेट ट्रेव्हिस हेडची पत्नी जेसिका हेड हिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर जाऊन अत्यंत आक्षेपार्ह आणि घाणेरड्या कमेंट्स करायला सुरुवात केली। ट्रेव्हिस हेडने मैदानावर काय केलं, त्याचा त्याच्या पत्नीशी काय संबंध? पण दुर्दैवाने क्रिकेटमधील पराभव किंवा वाद सहन न झाल्यास खेळाडूंच्या पत्नीला किंवा कुटुंबियाला सॉफ्ट टार्गेट बनवण्याची ही पहिलीच वेळ नाही। हे ट्रोलिंगचे प्रकार आपल्यासाठी काही नवीन नाहीत। विराट कोहली जेव्हा खरा फॉर्म मधून जात होता तेव्हा प्रत्येक वेळी त्याची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हिला कारणीभूत ठरवलं गेलं। स्टेडियममध्ये अनुष्काची उपस्थिती असण्यावरूनही तिला प्रचंड ट्रोल केलं गेलं, जे हे अत्यंत लज्जास्पद होतं। असाच प्रकार पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरच्या बाबतीतही घडला होता। श्रेयस अपयशी ठरल्यानंतर काही नेटकऱ्यांनी त्याच्या बहिणीला सोशल मीडियावर ट्रोल करत तिच्या फोटोंवर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन कमेंट्स केल्या होत्या। इतकेच नाही तर पंजाबच्या महत्त्वाच्या सामन्यांमध्ये जेव्हा अर्शदीप सिंग कडून कॅच सुटले गेले किंवा खराब बॉलिंगमुळे, तेव्हा त्याच्या गर्लफ्रेंडला आणि कुटुंबालाही अशाच मानसिक त्रासाला सामोरं जावं लागलं होतं। हा सगळा प्रकार पाहिल्यानंतर एक गंभीर प्रश्न निर्माण होतो की भारतीय क्रिकेट फॅन्डम इतके हिंसक आणि विषारी का होत चालले आहेत। खेळात हार जीत, वाद आणि स्लेचिंग अत्यंत सामान्य आहे। खेळाडू मैदानावर एकमेकांचे प्रतिस्पर्धी असले तरी मैदानाबाहेर ते एकमेकांचे चांगले मित्र असतात। पण स्क्रीनच्या मागे बसलेले काही ट्रोलर स्वतःला मोठे क्रिकेटचे जाणकार समजतात आणि आपल्या पराभवाचा राग काढण्यासाठी खेळाडूंच्या घरातील महिलांवर चिखलफेक करतात। हे केवळ क्रिकेटच्या संस्कृतीच्या विरोधात नसून एक सुसंस्कृत समाजाला काळिंबा फासणारे कृत्य आहे। खेळाडूंना त्यांच्या कामगिरीवरून ट्रोल करणं किंवा टीका करणं समजण्यासारखं आहे, पण त्यांच्या आई, बहीण किंवा पत्नीला यात ओढणं ही विकृत मानसिकता आहे। शेवटी एक क्रिकेट रसिक म्हणून आपण समजून घेतलं पाहिजे की क्रिकेट हा फक्त एक खेळ आहे, कोणाचं आयुष्य नाही। विराट कोहली असो वा ट्रेव्हिस हेड, दोघंही आपल्या देशासाठी आणि फ्रँचायझीसाठी सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करत असतात। सोशल मीडिया हे कोणावरही वैयक्तिक चिखलफेक करण्याचं साधन नाही। आपण खेळाचा आनंद घेतला पाहिजे आणि खेळाडूंच्या कौशल्याचं कौतुक केलं पाहिजे आणि मैदानावरील वाद मैदानावरच सोडायला शिकलं पाहिजे। अशा विकृत ट्रोलर्सवर कडक कारवाई होणं गरजेचं आहे। तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटतं? विराट आणि हेडच्या वादानंतर हेडच्या पत्नीला ट्रोल करणं कितपत योग्य आहे? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा।